आपल्या शेतामध्ये भुईमुग लावलाय, तर आपण बघूया आपला भुईमुग उगवला का नाही. तर आपण सकाळी सकाळी पाणी सोडलंय, म्हटलं जावा एकदा चक्कर मारावा. हे पहा तुषारद्वारे पाणी सोडलंय. मी भरपूर साड्या पण लावल्यात आजूबाजूनं, कारण की भुईमुग खाण्यासाठी डुकरं येतात. डुकरं येतात म्हणून मी पूर्ण प्लॉटला आपल्या साड्या लावल्या. ते पहा पूर्ण साईडनं साड्या लावल्यात. कारण की मी साड्या जर लावल्या ना म्हणजे प्लॉटमध्ये आपल्या डुकरं येत नाहीत, ते साडीला भिवून पळून जात आहे डुकर. हे पहा, आणि सकाळी सकाळी मालकानं पाणी सोडले पहा तुषारद्वारे. पहा किती सुंदर वाटलं सकाळी सकाळी पाणी याच्यामध्ये, म्हणजे असं भिजायला तर खूपच छान वाटतंय. तर चला मी तुम्हाला भुईमुग पण दाखवते उगवला का नाही. तर आपण या प्लॉटमध्ये 2 वस्तू लावल्यात, एक मका पण लावली आणि भुईमुग पण लावलाय. हे पहा अजून भुईमुग आपला निघाला नाही, म्हणजे उगवला नाही भुईमुग अजून. आताशी लावला ना, म्हणजे 7 दिवस झाले भुईमुग लावून, अजून निघाला नाही. हे पहा पाणी सोडलं, किती मस्त वाटायला सकाळी सकाळी पाणी याच्यामध्ये भिजायला तर खूपच छान वाटतंय खूप. हे पहा भुईमुग, मी तरी पण बघते तुम्हाला दाखवते भुईमुग, पण पाणी अंगावर नाही निघाला अजून. भुईमुग आपला निघाला नाही अजून, छोटाला. हे पहा, हे मी तुम्हाला उकरून पण दाखवते. मका निघाली, ही पहा जी छोटाली मका निघाली, पण भुईमुग निघाला नाही.